सोलापुर में मातोश्री रमई जयंती के अवसर पर भव्य दीपोत्सव का आयोजन किया गया। आरएस पिछड़ा वर्ग बहुउद्देशीय संगठन द्वारा आयोजित इस कार्यक्रम में एक दिवा त्यागाचा पहल के तहत माता रमई आंबेडकर को श्रद्धांजलि दी गई। बाबा साहेब आंबेडकर पार्क दीपों की रोशनी से जगमगा उठा, जहां बड़ी संख्या में भीम अनुयायी उपस्थित रहे। सोलापुर में त्याग मूर्ति माता रमई आंबेडकर की 127वीं जयंती के उपलक्ष्य में भव्य दीपोत्सव का आयोजन किया गया। आरएस पिछड़ा वर्ग बहुउद्देशीय संगठन की ओर से आयोजित इस कार्यक्रम का मुख्य उद्देश्य माता रमई के महान त्याग और योगदान को श्रद्धांजलि देना था। एक दिवा त्यागाचा इस विशेष पहल के अंतर्गत डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर पार्क को हजारों दीपों से रोशन किया गया। पिछले 3 वर्षों से लगातार मनाए जा रहे इस दीपोत्सव में इस बार भी सोलापुर के हजारों भीम अनुयायी उमड़े और माता रमई के योगदान को नमन किया। बाबा साहेब आंबेडकर के विचारों को आगे बढ़ाने वाली माता रमई का संघर्ष और बलिदान समाज के लिए प्रेरणादायी रहा है। इस दीपोत्सव का माध्यम से समाज में जन जागरूकता बढ़ाने और उनके कार्यों को स्मरण करने का संदेश दिया गया। सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि आज जो आपण हा दीपोत्सव साजरा करतो, गेल्या अनेक वर्षापासून साजरा करतो आरएस मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने। या आरएस संस्थेच्या माध्यमातून एक दिवा त्यागाचा या उपक्रमाअंतर्गत हा दीपोत्सव दरवर्षी आम्ही साजरा करत असतो। माता रमाईंनी जो त्याग केलेला आहे तो या पृथ्वी तलावरील आमच्या बघण्यात तर कोणत्या देखील महिलेने इतका त्याग केला नसेल एखाद्या महापुरुषांसाठी। बाबासाहेब जे आज घडलेले आहेत ते सर्वस्व माता रमाईंच्या त्यागामुळे घडलेले आहे आमचं मत आहे। आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे, बाबासाहेब ज्यावेळेस परदेशामध्ये शिक्षण घेत होते त्यावेळेस बाबासाहेबांचे स्वतःचे मुलं एक्सपायर झाले तरी देखील माता रमाईने त्यांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून बाबासाहेबांना ते कळवलं नाही। आणि बाबासाहेबांना इतकं दुःख झालं की रमाई मला तुम्ही कळवलं नसतं। त्यावेळेस रमाईने सांगितले, बाबासाहेब आज आपला एक मुलगा गेला पण तुम्ही अशा हजारो करोडो मुलांसाठी तुम्ही शिक्षण घेताय, तुम्ही एवढा अभ्यास करताय, त्याच्यामुळे आपला एक मुलगा इतर बेहतर, पण तुम्ही आपली चळवळीसाठी बाबासाहेबाच्या विचाराला स्वाधीन राहून माता रमाईनं जो त्याग केलेला आहे त्यांचा भरपाई म्हणून एक उतरण म्हणून आम्ही आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे माता रमाई जयंतीनिमित्त आम्ही दीपोत्सव साजरा करत असतो। हा यंदाचं हे 3रं वर्ष आहे दीपोत्सवाचं। आणि आपण बघू शकता या ठिकाणी सर्व आमच्या सोलापूर शहरातील समाज बांधव असतील, सोलापूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सर्वसामान्य नागरिक, माता भगिनी हे या ठिकाणी या दीपोत्सवामध्ये स्व इच्छेनं भाग घेत असतात।